फर्स्ट जेव्हा मी एक्झिबिशन स्टार्ट करायचा विचार केला, तेव्हा मिस्टरांचं असं होतं, की "नाही, काय करणार आहेस तू? कशासाठी आणि हे हवंय तुला?" असं त्यांचं होतं, की आपली मुलं लहान आहेत. सो आता नको. त्यानंतर मध्यंतरी असं झालं, की सासूबाई घरी आल्या आणि तेव्हा माझं एक्झिबिशन चालू होतं. मी एक्झिबिशन मधून घरी आली. तेव्हा मला म्हणतात, "काय गं, काय हे नवीन?" नमस्कार. भटकंती आणि बरंच काही मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता मी आली आहे कलमकारी लक्ष्मी बुटीक मध्ये आणि तुमचं नाव सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव आहे सचिता चोगले पाटील आणि माझं हे ब्रँड आहे कलमकारी लक्ष्मी बुटीक म्हणून. सचिता, कशी काय आलीस तू या क्षेत्रामध्ये आणि म्हणजे हे क्रिएट कसं काय केलंस, म्हणजे कलमकारी लक्ष्मी बुटीक याची निर्मिती कशी झाली? सुरुवातीला माझं कॉलेज चालू होतं. कॉलेज करता करताच मी CS पण करत होते, कंपनी सेक्रेटरी. माझं फर्स्ट इयर क्लिअर झालं. सेकंड इयरमध्ये असं झालं की म्हणजे लहान मुली घर वगैरे सांभाळताना म्हटलं हे पॉसिबल होत नव्हतं मला शिक्षण करणं. पण जो फॅशनचा सेन्स होता तो आधीपासूनच आपला ऍक्टिव्ह होता. आणि म्हणजे माझं असं नेहमी असायचं काहीतरी युनिक वेअर करायचं. सो मी स्वतःसाठी काही ना काहीतरी युनिक बनवत राहायची. ज्वेलरी मेकिंग झाली किंवा काय, पण ते माझ्या स्वतःसाठी, मी जे पण करायची ते स्वतःसाठी करायची. सो हा सेन्स जो होता हा सगळ्यांना आवडायला लागला. मध्यंतरी मग आमच्या घरात लग्न वगैरे पण झाली. बहिणींना सुद्धा हे आवडलं की माझं काहीतरी जे वेअर असतं ते वेगळं असतं. बाकीच्या लोकांना सुद्धा आवडायला लागलं की हा हे छान आहे. मी जो हा फॅशन सेन्स होता, मग मी विचार केला की हा आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता सो आपण ह्याला नवीन असं इंट्रोडक्शन करूया, अनलिमिटेड करूया, लोकांच्या पण भेटीस याला नेऊया. तर त्यासाठी मी पहिला काय केलं की कलमकारीची साडी मला हवी होती आणि ती माझ्या वॉर्डरोब मध्ये सुद्धा नव्हती. सो मला तिचं खूप असं क्रेज झालं की नाही मला ही साडी हवी आहे, मला बघायचंय नेमकं काय आहे या साडीमध्ये. मी आजूबाजूला मार्केट फिरली, मला काही ती साडी मिळाली नाही इथे. मी म्हटलं एवढं, आणि लोकांना म्हणजे मोठे मोठे जे शॉपकीपर आहेत त्यांना कलमकारी म्हणजे काय त्या माहीतच नव्हती. साडी ते वेगळंच काहीतरी दाखवायचे. मी म्हटलं नाही, ही ती साडी नाही. म्हणजे मला जेव्हा ते पाहिजे झाली ती साडी, मग मी नंतर काय केलं की आंध्रामध्ये आधी ही कुठे बनते ह्याचं आपल्याला माहिती मिळाली. मी तिथे गेली, तिथे व्हिजिट केलं, मग तिची मी पद्धत बघितली बनवायची कशी. आपल्या पेजला सुद्धा ते मी टाकलेलं आहे व्हिडिओ की कसं बनतं ते. नॅचरल डायमध्ये जे प्रोसिजर आहे कलमकारी बनवायची ती मी तिथे दाखवली आपल्या पेजमध्ये सुद्धा. आणि मी ती स्वतः प्रोसिजर बघून मग ती साडी मी आपल्यासाठी घेऊन आली. आणि जेव्हा मी घेतली ती हातामध्ये, तर जो कपडा किंवा काय, पण ते लोकांना बघताना काय वाटतं की त्यांना त्या कॉटनचं एवढं नॉलेज नसल्यामुळे त्यांचं कसं होतं की हे डल आहे, हे काय आहे, पण त्यांना अजून त्याचं नॉलेज नाहीये. ते ऍक्च्युली नॅचरल डाय आहे आणि स्किन फ्रेंडली डाय असतात. हे खूप छान प्रकारे ही कलमकारी जी आहे खूप छान पद्धतीने हँडलूम, जसं आपण हँड पेंट करतो तसंच आंध्रामध्ये तिथे लोक घराघरामध्ये हँड ब्लॉक प्रिंट करतात. परत आपलं जे हँड प्रिंटेड म्हणजे आपण जसं ब्लाउजला वगैरे हँड प्रिंट करतात तसे कलमकारी वर्क करतात. तसंच कलमकारी हँड पेंटेड सुद्धा बनते असं. तर तिथल्या लोकांचा हे रोजगार आहे, तिथल्या लोक हे घराघरामध्ये हे काम करतात. बरोबर. असं. तर ती जी साडी होती ती मला लोकांच्या भेटीस आणायची होती, त्यामुळे मग मी कलमकारी लॉन्च केलं. लक्ष्मी बुटीक हे नाव माझ्या डोक्यात ऑलरेडी होतं लॉन्च करताना. मग मी एप्रिलमध्ये हा माझा जो ब्रँड आहे तो लॉन्च केला. बहिणीचं लग्न वगैरे होतं, ते झालं. तिला आधी व्यवस्थित तिचं पण वॉर्डरोब सेट करून दिल्यानंतर मी माझ्या ब्रँडला ओळख निर्माण करायला चालू केली. आता सचिता, तुला घरातून कसा काय सपोर्ट आहे? घरातून सपोर्ट म्हणजे फर्स्ट जेव्हा मी एक्झिबिशन स्टार्ट करायचा विचार केला, तेव्हा मिस्टरांचं असं होतं की नाही, काय करणार आहेस तू? कशासाठी आणि हे हवंय तुला? असं त्यांचं होतं की आपली मुलं लहान आहेत. सो आता नको. म्हणजे त्यांना माहिती आहे की मला आरी वर्क पासून सगळं ते जे आहे ते मी क्लासेस केलेत, मला ते सगळं जमतंय, हँड पेंटिंग पासून सगळं. त्यांचं असं विचार होतं की बुटीक करूया. मी म्हणली नाही, बुटीक मला असं नाही करायचंय. मला आधी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मला असं पर्सनली कस्टमरला भेटायचंय, त्यांना माझा अनुभव, माझ्या साड्या त्यांना कशा वाटतात किंवा काय एक्सपिरियन्स आहे या साड्यांबद्दल, मला आधी ती फेस टू फेस कस्टमरला व्हिजिट करून ते मला करायचं. त्यासाठी मला एक्झिबिशन्स करायचे. तर त्यामध्ये मग फर्स्ट एक्झिबिशन जेव्हा मी केलं तेव्हा मिस्टर नकोच म्हणत होते माझे. पप्पांचा सपोर्ट होता. पप्पांनी माझ्या एक्झिबिशनच्या टायमाला स्टॉलचे पैसे वगैरे त्यांनी केलं, सपोर्ट केला भरपूर. आणि मग तिथे एक्झिबिशन पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा
पप्पांनीच केलं मला. अरे वा. तिथे घेऊन गेले हम्म. एक्झिबिशनला, सगळं सेटअप वगैरे लावून. बहिणीचा पण सपोर्ट होता. फर्स्ट हम्म. एक्झिबिशनला तिने सगळं सेट करून दिलं आणि मग तिथून मग सुरुवात झाली. 1-2 एक्झिबिशन केल्यानंतर त्यांना असं कळायला लागलं नाही ही करते. त्यांना आधी असं वाटायचं नाही करू शकत, कारण आपलं असं होतं की एक गोष्ट झाली अर्धवट, पण ती कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला ती अर्धवट सोडावी लागत होती. बरोबर. कुठली तरी जबाबदारी यायची, त्यामुळे आपण त्या गोष्टी अर्धवट सोडलेल्या होत्या. हम्म. So त्यांना वाटलं की नाही हे पण काहीतरी अर्धवट राहणार आहे. हम्म. ज्वेलरी मेकिंग करत होती, नाही हिच्याकडून नाही, पण ते फक्त मी माझ्या पुरतीच करत होती. हम्म. सो त्यांचा असा अनुभव होता की नको करूस, कारण हम्म. प्रत्येक गोष्ट जर अर्धवट सुटत असेल ना तर त्या गोष्टीला करण्यामध्ये काही अर्थ नसतो. हम्म. तर मी म्हंटल नाही हे मी करणार आणि यामध्ये मला आवड आहे आणि हे मी पूर्ण करणारच. हम्म. आणि मला हम्म. बुटीक पण करायचंय, पण हम्म. ते मला स्वतःच्या ह्याच्यावरती करायचंय, हिमतीवरती. मला कोणाकडून तुमच्याकडून सपोर्ट नको आहे त्या बरोबर. बाबतीमध्ये. बरोबर. कसलाही म्हणजे कॅशचा वगैरे झाला हम्म. तरी आपल्याला फायनान्शियल जो सपोर्ट लागेल हम्म. बुटीकसाठी तो मला स्वतःचा निर्माण करायचा. हम्म. या इच्छेमध्ये मग मी म्हटलं की मी करते. मग 3 एक्झिबिशन झाल्यानंतर त्यांना सुद्धा अनुभवला नाही ही खरंच करते, करतेय ही म्हणून. जाते 3 हम्म. दिवस उभी राहते स्टॉलवरती, मेहनत करते. कस्टमर्स पण वेगळ्या प्रकारचे येतात, त्यांचं ऐकणं, त्यांची मेंटॅलिटी सगळं हँडल करते. मग हिला आवड आहे, ही करणार हे पूर्ण. हा एक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. तेव्हापासून त्यांनी मला सपोर्ट दिला. त्यानंतर मध्यंतरी असं झालं की सासूबाई घरी आल्या हम्म. आणि तेव्हा माझं एक्झिबिशन चालू होतं. मी एक्झिबिशन मधून घरी आली. हम्म. त्या मला म्हणतात काय ग काय हे नवीन. सो हम्म. मी त्यांना दाखवलं की आई माझ्याकडे अशा अशा साड्या आहेत हम्म. आणि मी हे एक्झिबिशन करते. हम्म. मग तू इलकल का नाही करत बरं, आपल्याकडच्या साड्या आहेत इलकल, अच्छा. मी तुला तिथे घेऊन जाते, चल आपल्या माहेरचं, हम्म. माझं माहेरचं तिथे हातमाग आहेत, आपली ओळख आहे. अरे वा. माझ्या माहेरून हम्म. तुला हम्म. हम्म. मी हे करून देते साड्यांचं. बरोबर. तर तू तिथे बघ, तुझं एवढं आहे तर तू विचार कर म्हणजे एकदा. ते म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग, हा. तसं झालं आणि तुझं. त्यांच्याशी म्हणजे माझं बोलणं खूपच कमी आधी. आपल्याला तेव्हा काय एवढं हे नव्हतं की यांचं एवढं असेल, हम्म. असं काही मला हे नव्हतं, नॉलेज नव्हतं. त्या म्हटलं की नाही इलकल बघ एकदा, हम्म. हे करू. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी ती सुरुवात करून दिली. हम्म. इलकल साडीची, खणाची आपली हम्म. ओळख जी आहे ती हम्म. तिकडून मग निर्माण झाली. अच्छा. मग आपण इलकलला गेलो. हम्म. इलकल मध्ये पण ती एक हातमागाची पूर्ण प्रोसिजर असते ती हम्म. जाणून घेतली. हम्म. त्यानंतर ज्या डिझाईन्स असतात त्या बघितल्या. मग त्या आपण स्वतः पण त्या डिझाईन्स तुम्हाला ज्या हवेत त्या तुम्ही द्या आम्हाला आणि हम्म. रेडी करून घ्या. हम्म. त्यातच असं मग मी साड्या ह्या ज्या आहेत इलकलच्या त्या मी रेडी करून घ्यायला लागली. त्यानंतर आपण मग आता नवीन काय विचार केला की नऊवारी. हम्म. कॉमन नऊवारी सगळ्यांनीच बघितली. हम्म. नऊवारीसाठी सुद्धा 1-2 फेऱ्या मारल्या, मला ते सगळं कॉमन दिसलं. म्हटलं नाही काहीतरी नवीन आणायचं. नवीन पाहिजे. तर मी इलकल मध्ये मग 10 वारी 12 वार पर्यंत नऊवारी असं लॉन्च करण्याचा विचार केला. हम्म. मग आपण आता हातमागावरती आता जस्ट आपण त्याचं पण ऑर्डर करून आलेलो आहोत हम्म. की तुम्हाला मायक्रो चेक्स मध्ये आणि प्लेन मध्ये, हम्म. प्लेन पट्टी पल्लू मध्ये तुम्हाला नऊवारी बघायला मिळेल आपल्याकडे. हे वेगवेगळे जे शब्द आहेत ते मी पहिल्यांदाच ऐकते, कारण साडी फक्त आम्ही काही नेसत असतो की बाबा हा ही छान दिसते, याचा एक प्रेझेन्स असतो, तो छान आहे म्हणून आपण घेत असतो विकत. पण हे जे तुझं नॉलेज आहे ते भयंकर आहे आणि मला वाटतं की तू पोळून खाल्लंय सगळ्या प्रकारच्या साड्यांना. तर अजून काय तुला नवीन क्रिएशन करायचं आहे याच्यामध्ये, किंवा अजून पुढे कशी काय तू वाटचाल करणार आहेस याच्यात? ह्याच्यामध्ये पुढे म्हणजे आता माझ्याकडे 3-4 प्रकार मध्ये तर आहेत. इलकल, कलमकारी, यामध्ये तुम्ही कुठेही नेऊन साडी चेक करू शकता. ओरिजिनॅलिटी तुम्हाला मिळणारच. त्याच्याच बरोबर माझ्याकडे पश्चिम बंगालमध्ये धनिया खाली ही एक साडी येते आपल्याकडे, आणि दुसरी मल कॉटन जी पश्चिम बंगाल. ती जी साडी आहे ना आपली, तुम्ही त्याचं क्वालिटी चेक करू शकता. ते आपल्याकडे हँड पेंटेड असतात. इव्हन आपण बाकीच्या ज्या साड्या आहेत, इलकल वगैरे झालं किंवा कोणती आपली जी प्लेन साडी आहे त्याच्यावरती सुद्धा मी स्वतः हँड पेंट करते ऍज अ कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे. आणि माझ्या ज्या हँड पेंटेड आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवेन. शिवाय मल कॉटन झालं तर मल कॉटन हा लोकांमध्ये हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये प्रत्येक साड्यांचं दाखवणारच आहोत. हो, आताच सगळं सांगून दिलं तर. बरोबर. तर बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत सचिताकडे, आणि हा ब्रँड खरंच खूप छान आहे, कारण मी पण ही साडी वेअर केलेली आहे. असेच काही एपिसोड आम्ही दाखवणार आहोत पण पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भटकंती आणि बरंच काही.